श्री स्वामी समर्थ. होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आज पुरणपोळी केलीच पाहिजे म्हणून डाळ घेतली. गावाकडची डाळ आहे 1 वाटी आणि थोडी वरती. मग पाणी ठेवलं कुकरमध्ये उकळायला. मग टाकली डाळ निवडून. वरती थोडी 1 चमचावर हळद, छोटा चम्मच मसाला डब्यातला. मग थोडंसं तेल सोडलं पटकन शिजेल म्हणून. मग नंतर साखर टाकली. पोरांना साखरेच्याच पोळ्या आवडतात. वाटी टाकली आणि थोडीशी वरती टाकली. मस्तपैकी शिजवून घेतलं. मग तूप पण टाकलं. मऊ होतं ना तुपाने पुरण. असं करायचं पुरण. वेलची पूड टाकली, जायफळ टाकले. शिजवून घेतलं. मग पुरण यंत्रामध्ये काढून घेतलं. पोळी म्हणल्यावर पुरणपोळी करायला लागते. किती थोडंफार आपलं केलं तयार. बघा पोळ्या. पहिल्या पोळीला ओमच आला त्या पोळीवरती. मग अशा एक एक करून घेतल्या. मस्त फुगत होत्या पोळ्या. कणिक थोडीशी घ्यायची, पुरण थोडं जास्ती घ्यायचं म्हणजे मस्त छान होतात. भरपूर पुरणवाली पोळी. जास्ती कमी टाकली की मग चपाती खाल्ल्यासारखे लागते म्हणून जास्ती भरायचं. मस्त करत होत होत्या पोळ्या. एकदम मऊ पण झालेल्या. पेपर नाही काय नाही टाकलं, असंच लाटत होते पोळ्या. नाहीतर कपडा हे टाकायला लागतं. चला म्हणलं आज असंच लाटून घेऊया. माझ्या सगळ्या पोळ्या फुगल्या. म्हणलं सगळं आवरून घ्यावं पुरणपोळीचा स्वयंपाक. मस्त होतो त्या पोळ्या. बघा हे ओमचं आहे. बघा ओमची पोळी. ओम आलेलं ह्या पोळीवरती. मला खूप आनंद झाला. ओम असं उमटून आलं पोळीवरती. म्हणलं सगळ्या करून घेतल्या पोळ्या गरमागरम. सुरुवातीला देवाच्या 4 पोळ्या करून घेतल्या. छोट्या छोट्या होत्या त्या. तेल लावायचं म्हणजे पांढरी पोळी दिसत नाही पिठाची. टम फुगली पोळी. मग नंतर कुरड्या तळून घेतल्या. पांढऱ्या शुभ्र कुरड्या. कलरच्या पण 1-2 तळून घेतल्या. त्यात मस्तपैकी आपल्या तळून घेतल्या. आमटी गरम केली. मग वाढून घेत होते. पहिलं भात घेतला, कुरडई घेतली, पोळी ठेवली. मस्त योगा पोळी पण मस्त झालेल्या. मग दूध, तुपाबरोबर खायचं, दुधाबरोबर खायचं. मग तूप टाकलं. तुपाशिवाय पोळीला मजाच येत नाही म्हणून तूप लागतंच पोळीला.